मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. या कुंदे तू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व देवदेवतांना प्रणाम करून आणि सर्व श्रोत्यांबद्दल आदरभाव व्यक्त करून मी निरूपणाला सुरुवात करतो. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, भावे करावे, भावे करावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मना सज्जना भक्ती, मना सज्जना भक्ती, मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हा श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांपैकी एक आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला भक्तीच्या मार्गाने जायला सांगतात. खरे तर भगवंताची कृपा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. पहिला मार्ग ज्ञानमार्ग. बुद्धी अतिशय सूक्ष्म करून वेदांत विचाराने आणि गुरु उपदिष्ट महावाक श्रवणाने भगवंताला जाणा. 2. योग मार्ग. प्राणांना स्थिर करून अधिकारी गुरूंच्या मार्गदर्शनाने मनाला स्थिर करा आणि अष्टांग योगाने भगवंताला जाणा. 3. कर्म मार्ग. वेदविहित निष्काम कर्माने सर्व कर्तव्ये उत्तमपणे पार पाडून चित्तशुद्धी साधा आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने भगवंताला जाणा. 4. भक्ती मार्ग. भगवंतावर प्रेम करून त्याला जाणा. सर्व संतांचे असे म्हणणे आहे की आताच्या काळात सर्वात सोपा मार्ग कोणता, तर भक्ती मार्ग. तुकाराम महाराज म्हणाले, सकळांची येथे आहे अधिकार, सकळांची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचे नामे, कलियुगी उद्धार हरीचे नामे, कलियुगी उद्धार हरीचे नामे. सर्वच मार्ग आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत, पण आताच्या धकाधकीच्या जीवनात सर्वात सोपा मार्ग कोणता,
तर तो आहे भक्ती मार्ग. भक्ती म्हणजे प्रेम, आवड, पण ती आवड खरी असायला हवी, नाहीतर भगवंत संकटात सर्वांनाच आठवतो. उदाहरण, परीक्षा. एखादा शाळकरी मुलगा रोज आपल्या घरातून शाळेत जातो. त्या रस्त्यावर मारुतीचं मंदिर, पारकट्टा किंवा पिंपळाचं झाड असतं, पण ते त्याला रोज दिसत नाही. फेब्रुवारी मार्च महिना उजाडला, परीक्षा जवळ आली. त्यातल्या त्यात इंग्रजी व गणिताचे पेपर असले की त्याला मारुतीराया आठवतो. तो म्हणतो, मारुतीराया, आजचा पेपर सोपा जाऊ दे, पुढच्या शनिवारी तुला नारळ दे. आता या 20-30 रुपयाच्या नारळासाठी मारुतीराया काय परीक्षकाच्या डोक्यावर गदा घेऊन बसणार आहेत का? आणि त्यांना ह्याला येत आहेत तेच प्रश्न दे, सोपे प्रश्न दे, काही अवघड देऊ नकोस, मला नारळ मिळणार आहे, हवा असेल तर थोडा तुला पण देईल, असे काय मारुतीराय म्हणणार आहेत का? तर नाही. पण माणसाचा साधारण स्वभावच असा असतो की ज्यावेळेस ज्याची गरज पडेल त्याच्यावर प्रेम आहे असं दाखवायचे. श्री मोरोपंत असे म्हणाले की, भाग्यात नाठवे हरी, संकट समयास मात्र हरिपाठ, परिपाठ हाची लोकी, दावी मग तो तयास हरिपाठ. रामा राम राम हरे हरे, रामा राम 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 सीतापते, रामा राम 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 रघोत्तमा, रामा राम 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 हरे हरे, रामा राम. स्वार्थाकरिता केलेल्या सेवेला किंवा भक्तीला खरे प्रेम म्हणता येईल का? खरी आवड म्हणता येईल का? तर नाही. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणाले, न मिळो खवया न वाढो संतान, न मिळो खवया न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, न मिळो खवया न वाढो संतान, न मिळो खवया न वाढो संतान, न वाढो संतान, न वाढो संतान. प्रपंचातल्या गरजा पूर्ण होण्यासाठी भगवंताचा वापर योग्य नव्हे. ती खरी आवड होऊ शकत नाही. आता खरी आवड काय ते आपण समजून घेऊया. उदाहरण 1. एका मित्राने दुसऱ्या मित्राला जेवायला बोलवले. पहिल्या मित्राला माहिती होतं की दुसऱ्या मित्राला बासुंदी खूप आवडते, तर त्याने आपल्या बायकोला म्हटले की उद्या मस्त बासुंदी कर. दुसरा मित्र जेवायला आला. वेगवेगळे पदार्थ होते पुरी बासुंदी बरोबर. त्यात एक बटाट्याची भाजी होती. दुसऱ्या मित्राने जेवायला सुरुवात केली. त्यांनी पहिले 2-3 घास पुरी बासुंदीचे खाल्ले. मग त्यांनी एक बटाट्याची भाजी तोंडात टाकली. कडाम कुडूम असा आवाज आला. मग तो बटाट्याची भाजीच खाऊ लागला. अहो, तुम्हाला तर बासुंदी आवडते ना? असे पहिल्या मित्राने दुसऱ्या मित्राला आश्चर्यचकितपणे विचारले. हो हो, आवडते बासुंदी, पण आज ती नका वाढू, आज भजीच वाढा, तीच चांगली झाली आहे. आता याला काय खरी आवड म्हणता येईल का? तर नाही. उदाहरण 2. अकबर राजाच्या दरबारात तानसेन हा मुख्य गायक होता. तो वेगवेगळ्या गायकांना मैफिलीसाठी बोलवायचा. एकदा एक गायक आला होता. तो खूप एवढा चांगला गात होता की सर्व क्या बात है, क्या बात है असे म्हणत होते. महाराज, माझे गाण्यावरून लक्ष विचलित होत आहे, कारण ह्या क्या बात है असे म्हणत आहे, असे गायकाने महाराजांना सांगितले. आता जो कोणी क्या बात है असे म्हणेल त्याला मारून टाकण्यात येईल, असा घोषणा महाराजांनी केली. सगळे शांत बसले. मग त्या गायकाने परत गाणं सुरू केले. त्यांनी एक
खालच्या सप्तकातून वरच्या सप्तकापर्यंत सुंदर तान घेतली. मग एका मंत्र्याने क्या बात है असे म्हटले. शिपायांनी त्याला पकडले. ते त्याला मारणारच होते. तेव्हा गायक म्हणाला, महाराज याला नका मारू, कारण ह्याला गाण्याची खरी आवड आहे. याने जीवाची पर्वा न करता क्या बात है असे म्हटले आणि गाण्याला दाद दिली माझ्या. ही असते खरी आवड. तात्पर्य: काहीतरी मिळवण्यासाठी भक्तीचा वापर हा व्यवहार असतो आणि जिकडे व्यवहार असतो तिकडे भक्ती नसते. एक बार राधा ने कान्हा से पूछा, कान्हा प्यार का मतलब क्या है? कान्हा बोले, जहाँ मतलब है वहाँ प्यार नहीं है. आणि याला उत्तम उदाहरण म्हणजे मारुतीराय. जीवनभर त्यांनी श्रीरामांची सर्व समर्पण भावाने सेवा केली. अखेर श्रीरामांनी त्यांना विचारले, मारुते तुला काय हवे? तेव्हा हा महाभक्त सांगतो, प्रभो मज एकची वर द्यावा, प्रभो मज एकची वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव राहावा. प्रपंच हा नीटच करावा. जे आवश्यक असेल ते प्रयत्नपूर्वक मिळवावं. त्याचा भार भगवंतावर टाकू नये. त्याच्यावर प्रेम करावे, म्हणजेच भक्ती. आपण पहिले मना सज्जना भक्ती पंथेची जावे हा श्लोक ऐकला. आपणा सर्वांना माहीतच असेल की हा श्लोक श्री समर्थ यांनी लिहिला आहे. समर्थांना जसा श्रीराम प्रिय होता तसाच विठ्ठलही प्रिय होता. ते प्रत्येक वर्षी पंढरपूरची वारी करायचे. त्यांचे शरीर थकेपर्यंत त्यांनी एकही वारी चुकवलेली नाही. एकदा ते वारीला गेलेले तेव्हा पंढरपूरच्या मेथवडे नावाच्या गावात मांड नदीच्या काठी ते पुरस्चरणासाठी थांबले. अनंतबुवा कुलकर्णी या नावाच्या माणसाने त्यांना बघितले. अनंतबुवांनी विचार केला की हे खूप मोठे संत असावे. ते समर्थांजवळ गेले आणि समर्थांना त्यांनी नमस्कार केला. कुठे जात आहात असे अनंतबुवांनी विचारले. समर्थांनी आपण पंढरपूरची वारीसाठी जात आहोत असे सांगितले. अनंतबुवाही त्यांच्यासोबत वारीस निघाले. अनंतबुवा यांचे सत्शील वागणे पाहून समर्थनी त्यांना एक उपक्रम दिला आणि एक आज्ञा दिली की ते प्रत्येक वर्षी मेथवडेतील पंढरपूरपर्यंत वारी करतील. ते सज्जनगडावरून पालखी घेतील आणि मेथवड्याच्या श्रीराम मंदिरात व मारुती मंदिरात तीन येऊन पंढरपूरला पोहोचतील असा नियम समर्थांनी घातला. आज अनंतबुवा यांची 8वी पिढी 100 ते 200 भक्तांना घेऊन वारी करते. या पिढीतील श्रीराम रामदासी मेथवडेकर हे आजही अतिशय प्रेमाने वारी करतात. आता आपण नामस्मरण करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय
आधी असे आपण ऐकतो तेव्हा आपल्याला कळते की यात्रा किंवा दिंडी चालू आहे. या दिंडी हे एका देवालयाकडे जाते आणि जी परत येते तिला वारी म्हणतात. वारी वारी जन्म मरणाते वारी असे आपण म्हणतो, कारण की आपले मन नेहमीची कामं करून थकून जाते. मग परमेश्वराचे नामस्मरण करीत आनंदी होऊन आपल्याला संकटास तोंड देण्याची व संकटास घालवण्याची शक्ती मिळते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री कृष्ण भगवान की जय. आज आपण येथे चित्पावन फाउंडेशनच्या तर्फे आयोजित केलेल्या वारीच्या उद्देशाने आलो होतो. यात्रा, दिंडी, वारी हे सर्व देवदेवालयाच्या निमित्ताने भेटी देण्याचे कारणे आहेत, हेतू आहेत, मार्ग आहे. पवित्र स्थळाला, भगवंताला आणि वेगवेगळ्या प्रदेशांना भेट देण्याचे मार्ग. विठ्ठल रखुमा माय परी, विठ्ठल रखुमा माय परी, आई बाप हे दैवत माझे, आई बाप हे दैवत माझे, असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपूर, कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. असे जरी पुंडलिक म्हणाले असले तरी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती की त्यांनी श्रीकृष्णाचे म्हणजे विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, म्हणून त्यांनी पंढरपूरची यात्रा केली. त्यांचा भक्तिभाव पाहून विठ्ठल एवढे प्रसन्न झाले की ते स्वतःच त्यांना भेटायला आले. तेव्हा पुंडलिक म्हणाले, पायचे पितो माय पित्याचे, पायचे पितो माय पित्याचे, करू द्या हिचा करी, करू द्या हिचा करी, विठ्ठला उभे राहतो बरी, विठ्ठला उभे राहतो बरी. असे म्हणून पुंडलिक यांनी चंद्रभागेच्या काठावरून एक वीट फेकली. त्याच्यावर स्वतः श्री विष्णू म्हणजेच विठ्ठल उभे राहिले. ते आज तागायत. जनाबाई नामदेवाकडे धुणी, भांडी व दळण करायला जायचे. तिला मदत करण्यास स्वतः विठ्ठल जाते ओढून ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ क्षणात दळायचे. मुक्ताबाई, जनाई हे सर्वे लहानपणीच वारीला जाऊ शकले नाही, म्हणून त्यांना विठ्ठल भेटायला आले असा विश्वास आहे. अशीच आपण जर विठुरायाची भक्ती केली तर विठुराया आपल्याला मार्ग दाखवतो. वारी म्हणजे येरझारा, खेपा किंवा फेरा. वारी म्हणजे विठुरायाचे नाव घेत ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पालख्या घेऊन असंख्य संख्येने पंढरपूरला जाणे. अहो, या वारीत जाणाऱ्या संख्येचा आणि पंढरपूरचा विश्व रेकॉर्डमध्ये नाव आहे. विठुरायाच्या प्रेमाने आणि पंढरपूरच्या दिशेने पाऊस, थंडी, वारा, ऊन याची पर्वा न करता वारकरी वारी करत असतात. वारीत बंधुभाव असतो, वारीत शिस्त असते आणि वारीत एकोपा असतो. जसे जेवण असेल तसे, जसे आंघोळीला पाणी असेल तसे, जसे अंथरूण पांघरून झोपायला जागा असेल तसे. तिकडे एसी नसतो बरं का श्रोत्यांनो. कोणीतरी योग्यच म्हणले आहे की पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट,
पंढरपूरच्या 4 वाऱ्या प्रमुख आहेत: आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माई. यातली आषाढीची वारी ही वारकऱ्यांना विशेष प्रिय आहे. प्राध्यापक शिवाजीराव भोसले हे वारीबद्दल असे म्हणाले होते की वारी हे महाराष्ट्राचे ऐश्वर्य आहे. तिला दैवी गुणसंपदेचे जणू अधिष्ठान आहे. भेदातीत जीवनाची ती एक गतिमान आवृत्ती आहे. आज आपण एका दिलाने 4 पावले साथीनं चाललो. ज्ञानोबा तुकोबा यांचं नाव घेत पदयात्रा केली. अहो, हीच तर आहे एकीची ताकद आणि एकत्रीकरणाचे प्रमुख साधन. चला तर संतांच्या मार्गाने जाऊ. ज्ञानोबा माऊली तुकाराम